नमस्कार, मी राहुल पाटील. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. 50 डेज 50 रायटिंग्स या चॅलेंजमधला आजचा हा आपला 44वा दिवस आहे. आजचं आपलं रायटिंग हे आईबद्दल असणार आहे. आता आईबद्दल बोलत असताना काय ऐतिहासिक दाखल्यांची गरज नाही, किंबहुना उदाहरणही द्यायची गरज नाही. आई आणि मुलाचं नातं हे माझ्या मते जगातलं सगळ्यात पवित्र नातं आहे. हे नातं जसजसं वय वाढत जातं तसतसं बदलतही जातं आणि तितकंच घट्टही होत जातं. लहानपणी बाळ आईपासून लांब गेलं तर त्या बाळाचा जीव कासावीस होतो, ते रडायला लागतं. पण मोठेपणी ते बाळ मोठं झाल्यावर ते ज्यावेळेस आईपासून लांब जातं त्यावेळेस आईचा जीव कासावीस होतो. लहानपणी ज्यावेळेस त्या मुलाला चालताना त्याचा तोल घसरतो त्यावेळेस आई सावरते. ते बाळ ज्यावेळेस मोठं होतं, आई ज्यावेळेस म्हातारी होते त्यावेळेस तेच लहान लेकरू आईचं काठी बनतं. आईच्या आणि बाळाच्या या नात्याबद्दलच मी एकदा असं लिहिलं होतं. छोट्या घरातली मोठी असते, तिच्यासमोरच शहाणं बाळ तिच्यासमोरच मस्ते. जन्माच्या आधीची 9 महिन्यापासूनची दोस्ती. आई माझी. सकाळी लवकर उठणारा गजर, वाईट काळात हजर, प्रत्येक कामावर नजर. आई माझी. चहा थंड करणारी बशी, तिचा हात माझी उशी, माझं जग तिची कुशी. काय सांगू कशी, देवळात देवी असते तशी. आई माझी. मी त्रास दिला, तिनं माफ केला. मी पसारा केला, तिनं साफ केला. तिच्या ओल्या रुमालानंच माझा ताप गेला, पण तिने मात्र तापात सुद्धा स्वयंपाक केला. घट्ट मारलेली मिठी, गायबच व्हायची भीती, कौतुक सांगू किती. आई माझी. तिच्या बांगड्या वाजल्या तर ती आली, हे कसं कळावं, मागेल ती तिच्याकडून कसं मिळावं. तिचं सगळं आयुष्य तिनं माझ्या मागं पळावं. जिंकून आलो तरी, हारून आलो तरी तितक्याच प्रेमानं ओवाळावं. आई माझी. माझ्या चुका पोटात घालून घालून बघ आई तुझं वजन वाढलंय. तुझ्या पोटी जन्म घेतला, खरंच मी नशीब काढलंय. धन्यवाद.